वळूया पुढील बातमीकडे। कुर्ला बेस्ट बस अपघाताला 2 महिने उलटत नाही तोच आणखीन एक अपघात होता होता वाचलाय। रस्त्यावर चालणाऱ्या एका व्यक्तीला बेस्ट बसनं जोरदार धडक दिली। या धडकेत व्यक्ती खाली कोसळला, मात्र बेस्ट बस चालकाच्या सतर्कतेनं त्या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे। अपघातात ती व्यक्ती जी आहे ती किरकोळ जखमी झाली आहे। चालकाची सतर्कता होती। आपण बघतोय की कशा पद्धतीनं तातडीनं ही बस थांबवल्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचलेला आहे। रस्ता ओलांडत असतानाच बसचा धक्का या व्यक्तीला लागला, परंतु बस चालकानं बस तातडीनं थांबवली आणि मोठी दुर्घटना टळली। राज्यात गेल्या काही दिवसांपासून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी घुसखोरांचं प्रमाण वाढत असल्याची चर्चा असून एका बांगलादेशीला कोकणची सिटिझनशिप दिल्याचा प्रकार समोर आला आहे। बांगलादेशी नागरिक मोहम्मद इद्रिक इसाक शेख याला रत्नागिरीतील शिरगाव ग्रामपंचायतीकडून जन्मदाखला देण्यात आल्याचं समोर आलंय। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे। तत्कालीन सरपंच अल्ताफ संगमेश्वरी आणि ग्रामसेवक यांची चौकशी करण्यात येत असून जन्मदाखला कसा आणि कोणत्या आधारावर दिला गेला याचा तपशील घेतला जातोय। तर परप्रांतीयांनंतर आता बांगलादेशींचीही आपल्या कोकणात घुसखोरी वाढत चालल्यामुळे काही दिवसांनी बांगलादेशीच इथल्या भूमिपुत्रांना येवा कोकण आपलोच असं म्हणणार की काय, असंच आता वाटू लागलेलं आहे। वळूया पुढील बातमीकडे, कारण बांगलादेश रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्राचं हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे। या प्रकरणावरून आता टीका देखील होऊ लागलेली आहे आणि म्हणूनच गृह विभागानं एक SIT गठीत केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातले आदेश जारी केलेले आहेत। चौकशी करून अहवाल देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत। घर घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर झालेल्या आहेत। EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठीच्या घरांची किमती ज्या आहेत त्या 25 ते 48 लाखांपर्यंत आहेत, तर अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती ज्या आहेत त्या 34 लाखांपासून 97 लाखांपर्यंत आहेत। नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये ही घरं तयार करण्यात आलेली आहेत। या घरांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही 10 जानेवारीपर्यंत आहे। आर्थिक दुर्बल घटकासाठी EWS साठी तळोजा सेक्टरमध्ये 25 लाखांपासून घरं आहेत। आर्थिक दुर्बल घटक EWS साठी तळोजा सेक्टर 39 मध्ये 26 लाख इतकी घराची किंमत आहे। खारघर बस डेपो समोर EWS मध्ये 48 लाख इतकी घराची किंमत आहे। बामणडोंगरीमध्ये EWS प्रवर्गात 31 लाख इतकी घराची किंमत आहे, तर खारकोपरमध्ये 31.9 लाख इतकी किंमत आहे। कळंबोली बस डेपोमध्ये EWS साठी 41.9 लाख इतकी किंमत आहे। पनवेल बस टर्मिनलमध्ये LIG साठी 45.1 लाख, खारघर बस टर्मिनल्स इथं 48.3 लाख, तळोजा सेक्टर 37 इथं 34 ते 46 लाख इतकी किंमत आहे। मानसरोवर रेल्वे स्टेशन जवळ LIG गटासाठी 41.9 लाख, खांदेश्वर रेल्वे स्टेशन इथं 46.7 लाख, खारकोपर ईस्ट इथं 40.3 लाख, वाशी ट्रक टर्मिनल इथं 74.1 लाख, खारघर स्टेशन सेक्टर 1A इथं 97.2 लाख इतकी किंमत LIG साठी आहे। परंतु तरी काही ठिकाणी जर अशा घराची किमती वाढल्या असतील किंवा असं निदर्शनात आलं, निश्चित त्याच्याबद्दलची मी माहिती घेणार आहे आणि आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही तर सर्वसामान्यांना घर देणारी आहोत, म्हणून त्यासाठी योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल। निश्चित आम्ही आहोत ना, सिडको म्हणजे काय, सिडको म्हणजे सरकार आहे आणि या संदर्भात मध्ये निश्चित पुन्हा आम्ही त्याचा विचार करू। जर त्या काय मध्ये आणखी काही मार्जिन कमी करता आलं तर निश्चित कमी पण करू, परंतु एक लक्षात घ्या की बिल्डर हा तुम्हाला जो एरिया देतो, कार्पेट एरिया देतो, त्यापेक्षा निश्चित चांगला एरिया हा आमचा असतो। टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। नेमका हा निर्णय काय आहे पाहूया। करदात्यांसाठी मोठी खुशखबर। 10 लाखांपर्यंत टॅक्स नाही।
बजेटमध्ये करदात्यांना दिलासा मिळणार. केंद्र सरकार कोट्यावधी करदात्यांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी रोजी जाहीर होणाऱ्या मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्म मधल्या पहिल्या अर्थसंकल्पात कोट्यावधी करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून नोकरदारांना खुश करण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या टॅक्स स्लॅब नक्की कसा आहे यावर एक नजर टाकूया. 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 0% कर, 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास 5% कर, 7 ते 10 लाख उत्पन्न असल्यास 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्नासाठी 15% कर, 12 ते 15 लाख उत्पन्नासाठी 20% आणि 15 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% कर अशी कर प्रणाली सध्या आहे. जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर कुणाला फायदा होईल हे देखील पाहूया. मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात आहे. करकपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळणार. करकपातीचा सर्वाधिक लाभ नोकरदार वर्गाला होणार. नोकरदारांच्या हाती अधिक पैसा येईल. ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर पडण्यास मदत होईल. देशामध्ये 7.5 कोटी करदाते असून त्यापैकी 70% लोक हे करमुक्त श्रेणीत येतात. पगारातून थेट टॅक्स कापला जात असल्यानं टॅक्सचा सर्वाधिक बोजा हा नोकरदार वर्गावर पडतो. त्यामुळे जर 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर त्याचा मोठा लाभ नोकरदारांना होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. नाशिकमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या. नाशिकमध्ये स्टॉप अँड सर्चची मोहीम राबवण्यात येते आणि त्यावेळेस धुळ्याहून नवी मुंबईला जाणारी कार पोलिसांनी थांबवली. मात्र पोलिसांना चकवा देत तस्करानं तिथून पळ काढला आणि त्यानंतर आडगाव पोलिसांनी कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. पंचवटी मुंबई नाका पोलिसांच्या गाडीनं या गांजा तस्करांच्या गाडीचा पाठलाग करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये जर मराठी भाषा शिकवली नाही तर थेट कारवाई होणार आहे. राज्यात प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं अनिवार्य आहे. मात्र CBSE, ICSE आणि इंग्रजी बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. यापुढे जर मराठी भाषा शिकवण्यात चालढकल केली तर कारवाईचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मराठी भाषा शिकवणं सर्व शाळांना अनिवार्य करण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीत राज्य शासनाचा प्रशासकीय कारभार संपूर्णतः मराठीत सुरू आहे. शालेय शिक्षण विभागामार्फतही राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. तसेच त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. हा विषय कंपल्सरी आहे. सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर उच्च आणि तंत्र शिक्षण सुद्धा आता मराठीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे द्यायला सुरुवात झालेली आहे. आणि या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा हे महाराष्ट्र शासन इंग्रजीमध्ये देत आहे. आणि हे मी राजसाहेबांच्या सुद्धा कानावर घातलं आणि त्यांना अतिशय. आणि आता बातमी पावसासंदर्भातली आहे. विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पुढच्या 48 तासात पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात घसरण झालेली आहे. येत्या 2 दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. मात्र विदर्भात थंडीची लाट कायम असणार आहे. पावसाचा इशारा दिल्यामुळे रब्बी पिकांना धोका निर्माण झाला आहे. 10 आणि 11 जानेवारीला राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ वगळता इतर राज्यात पावसाचा अंदाज आहे. 2 दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार. तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आलेला आहे.
मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला, इतिहास उलगडून दाखवणारे डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं नूतनीकरणानंतर लोकार्पण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे लोकार्पण केलं. या संग्रहालयामध्ये विज्ञान, कला, अध्यात्म यांचा संगम आढळून येतो. मातीची लघुशिल्प, नकाशे, पाषाणावरून केलेली मुद्रांकनं, छायाचित्र, दुर्मिळ पुस्तकं इत्यादी त्यातील विशेष आकर्षण आहे. 6 विविध भागांमध्ये संग्रहालयाची रचना करण्यात आलेली आहे. मुंबईचा इतिहास, औद्योगिक तसंच कला आणि 19व्या शतकातील चित्र, संस्थापकांची दर्शनिका, कमलनयन बजाज मुंबई दर्शनिका आणि कमलनयन विशेष प्रदर्शन दर्शनिका यांचा या रचनेमध्ये समावेश आहे. पुण्यात IT कंपनीच्या पार्किंगमध्ये शुभदा केदारे या तरुणीची तिच्याच सहकाऱ्यानं कोयत्यानं वार करून हत्या केली. या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांच्या आजारपणाचं कारण सांगत शुभदानं आरोपी कृष्णाकडून 4 लाख रुपये उकळले होते. पण शुभदाच्या वडिलांना कोणताही आजार नव्हता हे कळल्यानंतर कृष्णाला संताप आला आणि त्यानं शुभदाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. यातूनच वाद झाल्यानं कृष्णानं कोयत्यानं वार करत शुभदाची हत्या केली आहे. सदर प्रकरणामधील जो आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि भारतीय हत्यार कायदा 425 अन्वये पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्राथमिक चौकशीमध्ये असं निष्पन्न होत आहे की ही मुलगी आणि मुलगा यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्या आर्थिक देवाणघेवाणीच्या रागातूनच या मुलानं त्या मुलीवर हल्ला केलेला आहे. पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. शाळेच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग केलं जात असल्याचं उघड झालं. शाळेतल्या विद्यार्थिनी खेळाचा तास संपल्यानंतर चेंजिंग रूममध्ये गेलेल्या होत्या. त्यांना कॅमेरा सुरू ठेवलेला मोबाईल दिसला आणि याबाबत विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. तपासात शाळेतील शिपाईचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी आता अटक केली आहे. चेंजिंग रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता आणि यानंतर पोलिसांनी या शिपायाला आता अटक केलेली आहे. बदलापूरचं प्रकरण आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात आणि पालकांमध्ये संतापाची लाट आहे. चेंजिंग रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली. मोबाईल ठेवून इथं व्हिडिओ रेकॉर्ड हा शिपाई करत होता. अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद असा हा प्रकार. तक्रार दाखल झाल्यानंतर शिपाई तुषार सरोदेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. मुलींच्या चेंजिंग रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा हा शिपाई सध्या गजाआड आहे. अलीकडच्या काही वर्षात हृदयविकाराचा झटका हा फक्त वडीलधाऱ्यांपुरताच मर्यादित नाही. अगदी 5 वर्षांपासून ते 25 वर्षांच्या तरुणांमध्ये हृदयविकार दिसून येतोय. विशेषतः लहान मुलांमध्येही याचं प्रमाण पालकांची चिंता वाढवणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आलेला आहे आणि या अहवालानुसार अयोग्य सवयींमुळेच मुलांचं हृदय कमजोर होत असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना हार्ट अटॅकचा धोका आहे का हे नक्कीच पडताळून पहा. 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. 8 वर्षांच्या तेजस्विनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू. तुमच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका. 37 लाख मुलांचा जीव धोक्यात. तेजस्विनी या 8 वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अचानक चक्कर येऊन शाळेच्या कॉरिडॉरमध्ये ती कोसळली. या घटनेमुळे सारेच पालक हादरलेत. मात्र तेजस्विनी सारखाच तब्बल 37 लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे उतार वयातच हृदयविकार होतो असा समज होता. मात्र वास्तव काही वेगळं आहे. हल्ली 5 वर्षांपासून ते 25-35 वयाच्या तरुणांमध्ये देखील हृदयविकार दिसून येतोय. विशेषतः लहान मुलांमध्येही याचं प्रमाण चिंता वाढवणार आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 दशलक्ष मुलांचं वजन जास्त आहे. अशा जीवनशैलीमुळे वयाच्या 10व्या वर्षापासून मुलांचं हृदय कमकुवत होऊ शकतं. 10व्या वर्षात मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू लागतात. त्यातच शाळेचा ताण, अपुरी झोप यामुळेही मुलांचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बालपणातील सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंग झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे. पालकांनी मुलांबाबत काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात. बालपणातच मुलांना योग्य सवयी लावा. फास्ट फूड आणि व्यसन टाळा. नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न खा. जेवणात पालेभाज्या, फळांचा वापर वाढवा. दररोज किमान 45 मिनिटं व्यायाम करा. किमान 6 ते 7 तास झोप असायला हवी. ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा. सोशल मीडियाचा वापर कमी करून कौटुंबिक आणि मैत्रीची नाती जोपासा. मुलांना निरोगी जीवनशैलीच्या सवयी शिकवणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आणि याचंच उदाहरण म्हणजे कर्नाटकातील चामराजनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणारी तेजस्विनी बळी ठरल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्यावर भविष्य निर्भर आहे अशा पिढीचं हृदय सुदृढ करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, सामने न्यूज.